नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 12 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे आषाढ दीप अमावस्या। या अमावस्येलाच आपण दिव्यांची अमावस्या किंवा गटारी अमावस्या असं देखील म्हणतो। तर या अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि त्यामुळेच या अमावस्येला दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं। दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात आनंद आणि सुख समृद्धीचा प्रकाश पडतो। तसेच सकारात्मक ऊर्जेने आयुष्य उजळून निघते। तसेच या दिवशी लहान मुलांचे देखील पूजन करण्याचे महत्त्व आहे। तसेच मुलांना वंशाचा दिवा मानल्याने त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्यांचे औक्षण केले जाते। त्याचबरोबर हा दिवस पितृपूजनासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी घरातील पितरांचे तर्पण केले जाते। पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजाविधी केल्या जातात। तसेच पितृपूजन करताना नैवेद्य अर्पण केला जातो। काही जर चूक झाली असेल तर आपल्या पितरांची या दिवशी माफी देखील मागितली जाते। या दिवशी नद्यांमध्ये स्नान करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये या दीप अमावस्येला आपल्याला एक कावळ्याला वस्तू खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या बाबतीत ज्या काही अडचणी, समस्या, विघ्न, संकट आहेत तर ते सर्व काही दूर होणार आहे। पितृदोष कायमचा दूर होणार आहे। मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील, घरामध्ये कोणी सतत आजारी पडत असेल किंवा काही कारणानं घरामध्ये सतत वादविवाद, कलह होत असतील, जी काही संकट आहेत तर ती या एका उपायामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। आणि त्यासाठीच आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे। आता ही कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, कशा प्रकारे ही सेवा करायची आहे, त्याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर दीप अमावस्येला आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होणार आहेत। परंतु कोणती वस्तू खाऊ घालायची आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला ही वस्तू कावळ्यालाच का खाऊ घालायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर आपल्या हिंदू धर्मात अशी एक मान्यता आहे की कावळा हा यमदेवांचा आणि पितरांचा दूत आहे आणि पितृलोकातून आपले पूर्वज या दिवशी पृथ्वीवर येतात आणि ते स्वतः जरी येऊ शकत नाहीत तरी देखील ते कावळ्याच्या रूपात या पृथ्वीवर येतात आणि आपण दिलेला ते घास स्वीकारतात। म्हणून कावळ्याला खाऊ घातलेला घास तो थेट आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो। त्याचबरोबर आपल्याला जन्माला आणि आज आपण जे काही आहोत तर त्याला आपले आई वडील, आजी आजोबा कारणीभूत आहेत। आणि शास्त्रात सांगितलं आहे की आपल्यावर 3 प्रकारचे ऋण असतात: देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण। तर या दीप अमावस्येला आपण कावळ्याला एक वस्तू खाऊ घालून हे पितृ ऋण आपण फेडतो आणि यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। जेव्हा आपले पूर्वज खुश होतात तेव्हा घरातील सर्व अडथळे दूर होतात। विशेषतः विवाहामध्ये येणारे अडथळे, नोकरीमध्ये येणारे अडथळे, संततीचे अडथळे, घरामध्ये सुख शांती येते, भांडणं, रोगराई कमी होते, आशीर्वाद मिळतो, वंश वाढण्याचा आशीर्वाद आपल्याला पितरांकडून मिळतो। त्याचबरोबर कुंडलीतील पितृदोषाची तीव्रता पूर्णपणे कमी होते। आता हा उपाय आपल्याला दीप अमावस्येलाच का करायचा आहे तर आषाढ दीप अमावस्या ही पितरांसाठी सर्वात मोठी तिथी मानली जाते आणि या दिवशी पितर आपल्या घरी येतात आणि मुलांनी त्यांना जेवू घातलं आहे का हे पाहतात आणि म्हणूनच या दिवशी नैवेद्य करून पहिला घास हा कावळ्यासाठी ठेवला जातो। कावळ्याने तो घास खाल्ला की समजायचं आहे की पितरांनी तो स्वीकारला आणि त्यानंतरच मग आपण जेवायला बसायचं आहे। आपण जे काही करतो तर ते फक्त रीत म्हणून नाही तर आपण आपल्या मुळांना पाणी घालतोय। मुळं तृप्त झाली की झाडाला आपोआप फळं लागतात आणि म्हणूनच दीप अमावस्येला पहिला घास नेहमी कावळ्यासाठी काढावा लागतो आणि त्यानंतर घरातले दिवे जसे उजळतात तसेच पितरांच्या आशीर्वादाने आपले आयुष्य देखील उजळून निघते। तर आपण कावळ्याला जी वस्तू खाऊ घालणार आहोत म्हणजेच पूजा करणार आहोत तर ती पितृबळी म्हणून केली जाते आणि त्यामुळे घरामध्ये स्वच्छता असणं महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर आपली श्रद्धा असणं देखील महत्त्वाचं आहे। आता आपण कावळ्याला जी वस्तू खाऊ घालणार आहोत तर त्यामध्ये सर्वात प्रथम जो मुख्य नैवेद्य आहे, जो पितरांना आवडतो तर तो म्हणजेच वरण भात आणि वरण भातावरती तुपाची धार घालायची आहे आणि हा नैवेद्य आपल्याला या कावळ्यासाठी करायचा आहे, म्हणजेच आपल्या पूर्वजांसाठी करायचा आहे। त्यानंतर पोळ्या म्हणजेच आपल्याला चपाती करू शकता किंवा पुरणपोळी केली तर देखील चालेल। तर हे अन्नपूर्णेचं प्रतीक मानलं जातं। त्यानंतर भाजी करताना आपल्या घरामध्ये जी कोणती भाजी असेल तर ती किंवा आपल्या आवडीची जरी भाजी केली तरी देखील चालेल। त्यानंतर
यावरती आपण जे जेवण केलेलं आहे म्हणजेच वरण भात भाजी चपाती, तर त्यासोबतच आपल्याला गुळाचा खडा किंवा एखादा गोडाचा पदार्थ ठेवायचा आहे, परंतु गुळाचा खडा हा ठेवायलाच हवा। त्यासोबतच गोडाचा एखादा कोणताही पदार्थ करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर या ताटामध्येच बाजूला तुम्हाला चवीपुरतं मीठ ठेवायचं आहे। आता हे जे आपण पदार्थ करणार आहोत तर यामध्ये तामसिक पदार्थ एकही नसायला हवा। तामसिक म्हणजेच ज्यामध्ये कांदा आणि लसूण या ज्या दोन गोष्टी आहेत तर त्यांचा अजिबात वापर केलेला नसावा। त्याचबरोबर मांसाहार या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये करायचा नाही किंवा बाहेर जाऊन देखील खायचं नाही। त्यानंतर आपण आता हे जे बनवलेलं जेवण आहे, नैवेद्य आहे, तर तो बनवून झाल्यानंतर देवासाठी घास काढून ठेवायचा आहे, म्हणजेच नैवेद्य काढून ठेवायचा आहे। हा पहिला घास असतो। त्यानंतर एक तुम्हाला पत्रावळी घ्यायची आहे किंवा केळीचं पान घेऊ शकता किंवा मग ताट घेतलं तरी देखील चालेल। त्याच्यामध्ये तुम्हाला जे आपण बनवलेले पदार्थ आहेत म्हणजेच वरण भात चपाती भाजी, तर ते सर्व काही ठेवायचं आहे। भात ठेवत असताना एक वाटीभर भात घ्यायचा आहे। तो भात तुम्हाला गोल करायचा आहे, म्हणजेच त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा छोटा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि त्यावरतीच थोडंसं वरण देखील घालायचं आहे। त्यानंतर हे जे ताट आहे तर ते घेऊन आपल्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि त्यानंतर असं म्हणायचं आहे, हे माझ्या पितरांनो, पूर्वजांनो, आजी आजोबा आई वडील, हा घास तुमच्यासाठी आहे, तो स्वीकारा। आणि तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडचण येत असेल तर तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे, त्याच्या विवाहातील अडचणी दूर करा। किंवा घरामध्ये जर सतत कोणी आजारी पडत असेल, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर सतत काही अडचणी येत असतील, जी काही तुमचं विघ्न असेल, बाधा असेल, एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद कलह जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते तुम्हाला तुमच्या पूर्वजांना सांगायचं आहे। त्यानंतर हे ताट घेऊन आपल्या अंगणामध्ये जाऊ शकता, गच्चीवर किंवा कोणत्याही एखाद्या उंच ठिकाणी तुम्हाला हे जे ताट आहे तर ते ठेवायचं आहे। हे ताट ठेवत असताना थेट जमिनीवर ठेवायचं नाही, तर एखादी दगडावरती किंवा तुम्हाला पाटावर, जर तुम्ही अंगणामध्ये ठेवत असाल तर एखाद्या दगडावर किंवा पाटावरती तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिंपळाचं जर जवळपास कुठे झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली देखील जाऊन हे ताट ठेवू शकता किंवा जे आपण केळीच्या पानावर हा नैवेद्य घेतलेला आहे किंवा पत्रावळीत तर त्या ठिकाणी जाऊन ठेवायचं आहे। आणि जोपर्यंत कावळा येऊन घास खाय नाही तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। कावळ्यांनी येऊन हा घास स्वीकारला तर याचा अर्थ असा की हा घास आपल्या पूर्वजांनी स्वीकारला। कावळ्याने घास खाल्ल्यावरच घरातील मंडळींनी जेवायला बसायचं आहे। ताट वाढल्यावर कावळ्या ये असं म्हणून हाक अजिबात मारायचे नाही, तर ते ताट किंवा जे पत्रावळीवरती ते जेवण ठेवलेलं आहे, नैवेद्य ठेवलेलं आहे, तर ते ठेवून आपल्याला शांतपणे बाजूला जाऊन थांबायचं आहे। आणि त्यानंतर कावळ्यांनी येऊन खाल्ल्यानंतरच मग आपल्या घरात येऊन आपल्या सर्व कुटुंबासोबत आपण जेवण करायचं आहे। तोपर्यंत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने भोजन करायचं नाही। त्यानंतर जर आपण जो ठेवलेला घास आहे तर तो जर चुकून एखाद्या मांजराने खाल्ला किंवा इतर पशुपक्ष्यांनी खाल्ला तर तो घास पितरांपर्यंत पोहोचत नाही अशी मान्यता आहे आणि म्हणूनच तो ठेवताना तो उंच जागी ठेवायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही जे नैवेद्य करणार आहात तर त्यामध्ये तुम्ही कुठले गोडाधोडाचे किंवा महागडे पदार्थ नाही करायचे, तर तुम्हाला शक्य होईल तर तेच पदार्थ करायचं आहे। तुमच्या मनातील श्रद्धा आणि तुमच्या मनात असलेली आपल्या पूर्वजांविषयीची जी भावना आहे तर ती महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच तुम्ही करत असताना तुम्हाला जे शक्य होतील तर तेच पदार्थ करायचे आहेत। परंतु जो भात करणार आहात तर त्या भातावरती थोडंसं तूप आपल्याला घालायचंच आहे। या पूर्वजांना खाऊ घालण्याच्या पदार्थांमध्ये भाताला विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर हा एक घास तुमच्या पिढ्यानुपिढ्यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्याचबरोबर आता आपण कावळ्याला हा जो घास आहे तर तो खायला ठेवण्यासोबतच आपल्या जवळपास जर गोमाता असेल तर त्या गोमातेला देखील एक चपाती, त्याचबरोबर त्यावरती थोडीशी भिजवलेली मुठभर चण्याची डाळ, त्यावरती थोडासा गुळाचा खडा आणि हिरवा चारा या गाईला गोमातेला खाऊ घालायचा आहे। गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि त्या देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यामुळे आपल्याला या कावळ्यासोबतच गोमातेची, त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये जर एखादा कुत्रा जर आला तर त्या कुत्र्याला देखील तुम्हाला अशाच प्रकारचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे।
आता कुत्र्याला आणि तुम्हाला गोमातेला हे जे नैवेद्य आहे तर ते खाऊ घालत असताना तुम्ही जेवण करून झाल्यानंतर देखील खाऊ घातलं तरी देखील चालेल, परंतु या दिवशी सर्वप्रथम मान असतो तो आपल्या पूर्वजांचा आणि त्यामुळे तुम्हाला कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे। त्याचबरोबर तुमच्या अंगणामध्ये या दिवशी कोणतेही पशुपक्षी आले किंवा एखादी व्यक्ती जर आले अनोळखी तर तिला देखील आपल्याला अन्नदान करायचं आहे, खाऊ घालायचं आहे। आपले पूर्वज हे कोणत्या ना कोणत्या रूपात हे आपल्या दारामध्ये येऊन उभे राहणार आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना खाऊ घालायचं आहे। तर अशा प्रकारे 12 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे। ती कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होणार आहेत, आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होणार आहेत। त्याचबरोबर घरामध्ये जी काही संकट आहेत, संतान प्राप्ती होत नसेल, आजारपण असेल किंवा इतर काही जे दोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि साधा सोपा उपाय आहे। तर अशा प्रकारे आपण आज कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।